मोठा देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही कानिफनाथाच्या दर्शनाला गेलो होतो। मडीमध्ये हे मंदिर आहे। मंदिराच्या मागच्या साईडला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तर तिथेच आम्ही पार्किंगला गाडी लावली होती आणि आता मंदिरमध्ये एंट्री करत आहोत। मंदिर उंचावर असल्यामुळे आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो, तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर। आणि संध्याकाळची वेळ होत होती तर सनसेटही दिसत होता। थोड्याच वेळात तुम्हाला पुढे सनसेटही दिसेल। कोणत्याच मंदिरात फोटोशूट किंवा व्हिडिओ अलाउड नाही, त्यामुळे मी आतला व्हिडिओ घेतला नाही, पण एक बाहेरूनच तुम्हाला कसं मंदिर आहे हे मी दाखवत आहे। तर हे आतली साईड आहे, हे कानिफनाथाचं मंदिर आहे आणि हे आता सनसेट होत आहे। या साईडला हत्ती आणि हत्तीच्या कानातून नाथाचा जन्म असं दाखवलेलं आहे, तर पुढे तुम्हाला दाखवते। तुम्ही सगळ्यांनीही व्हिडिओमार्फत कानिफनाथाचं दर्शन घ्या। व्हिडिओ कसा वाटला आणि मंदिराचा परिसर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। या हत्तीच्या इथे वीराचा आता सध्या फोटोशूट सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी वीराला फोटो घ्यायचा असतो, वेगवेगळ्या पोजमध्ये वेगवेगळ्या अँगलमध्ये घ्यायचा असतो। तर आता ती फोटोसाठी रेडी झाली आहे आणि आता थोड्याच वेळात तिचं फोटोशूट सुरू होईल। या मंदिरात थोड्या वेळ बसलोत आम्ही आणि फोटोशूट केला आणि फोटोशूट झाल्यानंतर मग आम्ही घरी निघालो। आमचं तिन्ही ठिकाणी व्यवस्थित दर्शन झालं। तुम्ही मोठा देवीचा व्हिडिओ जर अजून बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा, मी तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्यानंतर धामणगावची देवी याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही चेकआउट नक्की करा। घरी गेल्यावर आजीने काय केलं आहे आजीलाच विचारूया। काय बनवताय आजी? वांग बनवते, डाळ भात केलाय, भजे करायचे, पापड करायची, तळायची, अजून अजून भाकर करायच्या। अच्छा, कोण आहे? इथे आजीला वाटलं मी कोणाला तरी व्हिडिओ कॉल केला आहे आणि विचारत आहे की काय काय जेवण केलं, तर लास्टला म्हणून आजी विचारत आहे कोण आहे। आम्ही येताना भेळ आणली होती, तर आता आमची भेळ पार्टी चालू आहे। आमचं भेळ खाऊन झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळात जेवायला बसलो। सगळेजण आम्ही एकत्र जेवायला बसलो। तर डाळ भात, कारळाची चटणी, भाकर, दुपारची भेंडीची भाजी, भजे, पापड हे सगळं आजीने केलेलं होतं। वांग्याची भाजीही केलेली होती। तर अशा प्रकारे सगळेजण आम्ही जेवून बसलोत। इथे वीरा आणि ऋतूचं भांडण चालू आहे। दोघे एकमेकींसोबत भांडत आहेत, बोलत आहेत, खेळत आहेत, तिन्ही गोष्टी एकत्र चालू आहेत। तर बराच वेळ ह्या असं भांडण चालूच होतं त्या दोघींचं।